जय गुरुदेव. परमपूज्य गुरुदेव, चराचराचा दृश्य रूपाने वास करणारी गुरुदेव शक्ती, सामुदायिक प्रार्थनेला उपस्थित सर्व सद्भाविकांना, वंदनीय गुरुमाऊली श्री संत अच्युत महाराजांच्या जन्मशताब्दी तथा दत्तजयंती महोत्सवाअंतर्गत आजच्या सामुदायिक प्रार्थनेला चिंतन करण्याकरता श्री वैभवदादा निमकर या ठिकाणी उपस्थित आहे. दादा उत्कृष्ट सूत्रसंचालक आहे. सेना मुख्यालय नवी दिल्ली येथे सशस्त्र सेना झेंडा दिवस याचे औचित्य साधून भारताच्या सेनाप्रमुखाकडून विशेष अभिनंदन व गौरव पुरस्कार 2024 त्यांना मिळाला आहे. तर मी दादा उत्कृष्ट वक्ते असले तरी प्रार्थनेच्या नियमानुसार मी दादांना विनंती करतो, आपण 10 मिनिटात या सामुदायिक प्रार्थनेवर चिंतन करू. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज खरंच अतिशय आनंदाचा, अभिमानाचा आणि त्याच्याही पलीकडे जाऊन अर्थातच सुवर्ण मध्यांचा दिवस, जे फार मोठं काळीज लागतं हो की श्री संत अच्युत महाराजांच्या जीवन समाधीवर. समाधी म्हणजे नेमकं तरी काय? हा विदर्भ या माती नीती प्रीती संस्कृतीनं जपलेला रचलेला हा इतिहास जर पाहला, मग तो कला, क्रीडा, शिक्षण, साहित्यिक, पौराणिक वेगवेगळ्या कथांनी भारदस्त असलेला आपला विदर्भ, मग जणू काही विदर्भामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज असेल, कर्मयुगी श्री संत गाडगे महाराज असेल, कर्मयुगी सोबतच वरखेडचे आडकोजी महाराज असेल, पण जिथं तुकडोजी आणखी आडकोजी यांचा सुवर्ण जर पाहला तो खऱ्या अर्थानं श्री संत अच्युत महाराज आहे. या सुंदर प्रार्थनेमध्ये आपण जस्ट आता म्हटलंच की पसायदान. बरेच वेळा चिंतन मंथन कीर्तन करताना आम्हाला थोडंसं काहीतरी वाटतं की नक्कीच कीर्तन म्हणजे काय, चिंतन म्हणजे काय, मंथन म्हणजे काय. पण खऱ्या अर्थानं या कोरोना काळामध्ये माता माऊलींना आपल्याला खूप काही शिकवलं. मी म्हणत नाही, ज्या श्री संत अच्युत महाराज ज्यांच्या मांडीवरची खेळले आणि आज खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचे नव्हे, या भारताचे नव्हे, तर 7 समुद्रा पलीकडे ज्या संतांचं नाव खऱ्या अर्थानं आदरातिथ्याने केलं जातं ते श्री संत अच्युत महाराज. आणि म्हणूनच श्री संत तुकडोजी महाराज एका ठिकाणी असे म्हणतात की साधू संत जगी सांगू न गेले ऐसा कलियुग येईल रे. सर्व भाविक भक्तांनो, राष्ट्रसंत काय म्हणतात की साधू संत जगी सांगू न गेले ऐसा कलियुग येईल रे. विनाश होईल या धरतीचा, विनाश होईल या मातीचा, माणूस मानव खाईल रे. कोणाकडे पद, पैसा, प्रतिष्ठानं आपण काय डोक्यावरती बसलो होतो. परंतु राष्ट्रसंत सांगायचे की जसा वेगवेगळ्या लोकांना स्वाईन फ्लू असेल, बर्ड फ्लू असेल, चिकनगुन्या असेल, तब्बल 100 वर्षानंतरच कोरोना आला. मग कोरोना नेमकं कशासाठी आला हो? विज्ञान जिथं संपतं तिथून खऱ्या अर्थानं अध्यात्माची सांगड आहे. मी म्हणत नाही माऊलींनो, नरेंद्र विश्वनाथ बाबू दत्त नावाचा स्वामी विवेकानंद 1873 त्यांचं सुंदर भाषण आहे द मोन्युमेंट्स ऑफ स्वामी विवेकानंद, केंद्र कन्याकुमारी. तिथलं स्पीच आपल्याला ऐकावं लागेल की खरंच कीर्तन म्हणजे काय, मंथन म्हणजे काय, आणि या चिंतन मंथनातनं नेमकं आपलं काय असतं. मग एका सहज भाविक भक्तांनी महाराजांना विचारला, अहो महाराज, ठीक आहे आम्ही आमच्या परंपरेनं वागू, पण नेमकं कशासाठी? स्वामीजी तेव्हा म्हणतात की कशासाठी जगायचं हे जर समजलं तर कसं जगावं हा प्रश्नच उरत नाही. आणि म्हणून श्री संत अच्युत महाराजांना प्रत्येक भाविक भक्तांना जीवन जगण्यासाठी नव्हे तर जगण्यासाठी शिकवलं. एकदा जोरदार टाळ्यात ते श्री संत अच्युत महाराजांसाठी. हा जो गजर आहे हा खऱ्या अर्थानं श्री संत अच्युत महाराजांचा गरज आहे. बरेच लोक आपल्याला विचारतात, मग विदर्भातून आपण पश्चिम महाराष्ट्रात जातो, कोकणामध्ये जातो, नव्हे तर मराठवाड्यामध्ये जातो. ज्यांनी मला घडवलं असे सन्माननीय प्राध्यापक गजाननजी लेंडे सर, मला फार आनंद वाटतं की ते सुद्धा खऱ्या अर्थानं एक शिष्य अच्युत महाराजांच्या सेवेतले. एकदा जोरदार टाळ्या सर्व आपल्या भाविक भक्तांसाठी.
तेव्हा आम्हाला विचारतात की सर आपण विदर्भात आलं, MS-27 मधनं आलेत, पण नेमकं आम्ही कर्मयोगी गाडगे महाराजांचं नाव ऐकलं, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव ऐकलं, कर्मयोगी आडगोजी महाराजांचं नाव ऐकलं, पण श्री संत अच्युत महाराज नेमकं काय? तेव्हा आमची बोलती बंद होते. म्हणून राष्ट्रसंत या अच्युत महाराजांवरती म्हणतात, राष्ट्रसंत असे म्हणतात की साधू संत कसे असले पाहिजे. आताचे आपण, मला असं वाटते की कर्मयोगी गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि श्री संत अच्युत महाराजांनंतर या महाराष्ट्राच्या माती नीती प्रीती संस्कृती मधले संत संपुष्टात आले. आताचे संत नव्हे तर फार जबाबदारीनं बोलतो, आता ते जंत आहात. मग संत ओळखावं कसा? राष्ट्रसंत म्हणतात की ग्रंथ वाचल्याशिवाय संत समजत नाही. मी म्हणत नाही माऊली, आपल्याला ग्रामगीतेची गरज आहे, आपल्याला लहरकी बरख्याची गरज आहे. म्हणून राष्ट्रसंत म्हणतात की ग्रंथ वाचल्याशिवाय संत समजत नाही, संत वाचल्याशिवाय भगवंत समजत नाही, आणि भगवंताला शरण गेल्याशिवाय शीलीवंत, नीतिवंत, पुण्यवंत, कीर्तिवंत आणि खऱ्या अर्थानं अच्युत नावाचा संत होता येत नाही. अच्युत महाराजांसारखा संत होत नाही, हे खऱ्या अर्थाने कागदावरी रेख म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितले. मग गर्व कसला? पद, पैसा, प्रतिष्ठा. कोरोनांनी खऱ्या अर्थानं सांगितलं की कोरोना काहीच नाही. मग राष्ट्रसंतांना विचारतात, श्री संत अच्युत महाराजांना विचारतात, गाडगे महाराजांना विचारतात, आडगोजी महाराजांना विचारतात, अहो महाराज, 100 वर्षानंतर जर अशा प्रकारचा रोग येत असेल, अशा प्रकारचे पशु पक्षी प्राणी वनस्पतींची दयनीय अवस्था होत असेल, तर आमच्या सर्व भाविक भक्तांनी काय करावं? तेव्हा खऱ्या अर्थानं स्मित हास्य करत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की राम नाम की लूट है, लूट सके तो लूट. मी म्हणत नाही, राष्ट्रसंतांचे शब्द आहे. प्रत्येक ठिकाणी आपण जय श्रीराम म्हणतो, प्रत्येक ठिकाणी जय गुरु म्हणतो, प्रत्येक ठिकाणी श्री संत अच्युत महाराजांच्या नावाचा गजर होतो, माऊली ज्ञानेश्वरांचा गजर होतो. का? आपण खऱ्या अर्थानं सर्व भाविक भक्त श्री संत अच्युत महाराजांच्या प्रतिमेपेक्षा त्याच्यामध्ये असलेल्या खऱ्या अर्थानं प्रतिभेला आपण जाणतो. आणि म्हणूनच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी काय महाराज काय म्हणतात की राम नाम की लूट है, लूट सके तो लूट, अंतकाल पछताएगा जब तुम्हारे प्राण जाएंगे छूट, अंतकाल पछताएगा जब तुम्हारे प्राण जाएंगे छूट. आज खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या तरुण तडपत्यार विद्यार्थ्यांनी, आमच्या दिदींनी, आमच्या ताईंनी खऱ्या अर्थानं चिंतन मंथन ध्यान करायला पाहिजे. बरेच लोक विचारतात की संत अच्युत महाराजांनी नेमकं केलं तरी काय? हो, ना माझा महाराज ना तुमचा महाराज, या सर्वांचे महाराज एकदा जोरदार टाळ्या, त्यांचं नाव श्री संत अच्युत महाराज. आज आम्ही शाळा शिकतो विद्यार्थी, आज आमच्या शाळेमध्ये आम्हाला शिकवायला जातो, आम्ही जनरल सायन्स मध्ये जातो. जनरल सायन्स मध्ये आमचा ग्रुप आहे फिजिक्स, पी म्हणजे फिजिक्स, भौतिकशास्त्र. पण आज खऱ्या अर्थानं श्री संत अच्युत महाराज नावाच्या कुलगुरूंनी विद्यापीठामध्ये आम्हाला शिकवलं की पी म्हणजे फिजिक्स नव्हे, भौतिकशास्त्र नव्हे, तर हाडाचे काडे, रक्ताचं पाणी, रात्रीचं दिवस करणारा वडील बाप पिता जर आम्हाला शिकवला गेला तर श्री संत अच्युत महाराज नावाच्या कुलगुरूंनी आम्हाला शिकवलं. आम्हाला सी म्हणजे केमिस्ट्री, रसायनशास्त्र शिकवलं जातं, पण जीवनाचं नव्हे तर जगण्याचं करिअर आणि कॅरेक्टर आज आम्हाला श्री संत अच्युत महाराजांनी शिकवलं. म्हणून कबीरदास महाराज म्हणतात की धन गया तो कुछ नहीं गया, शरीर गया तो थोड़ा गया, लेकिन जीवन में का चरित्र गया तो जीवन में का सब कुछ गया, जीवन में का सब कुछ गया. हे खऱ्या अर्थानं कॅरेक्टर आज आम्हाला श्री संत अच्युत महाराजांनी शिकवलं. आम्हाला यम म्हणजे मॅथमॅटिक्स, अल्जेब्रा आणि भूमिती, बीजगणित आणि ज्योमेट्री खऱ्या अर्थाने शिकवलं जातं. पण ज्या माय माऊलीनं 9 महिने 9 दिवसात आम्हाला पोटात ठेवलं, आम्हाला उदरात ठेवलं आणि 10व्या महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं जीवन नव्हे तर जगणं शिकवलं, ते मम्मी माता आम्हाला काय शिकवलं जात नाही, ही फार मोठी शोकांतिका. एकदा जोरदार टाळ्या त्या राष्ट्रसंत आणि तुकडोजी महाराज आणि श्री संत अच्युत महाराजांच्या विद्यापीठासाठी. मग आज हा चिंतन सोहळा कशासाठी, हा कीर्तन सोहळा कशासाठी? बरेच लोक आम्हाला विचारतात की साहेब, जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्माची सुरुवात आहे. हो नक्कीच, आमच्या घड्याळामध्ये 3 काटे असतात, सेकंड काटा, तास काटा, मिनिट काटा. पण विज्ञान जिथं संपते तिथून अध्यात्माची सुरुवात आहे. अध्यात्म आम्हाला सांगतात की इडा नाडी, पिंगळा नाडी आणि सुषुम्ना नाडी. जे सायन्सचे असेल, BMS, BHMS, MBBS, MD, व्हॉट एव्हर रिलेटेड टू द मेडिकल सायन्स, त्यांना हे फार माहित आहे. बरेच लोक म्हणतात की अधिक आम्हाला अच्युत महाराजांनी काय शिकवलं? जे जे अच्युत महाराजांनी शिकवलं ते आम्हाला कोणीच नाही शिकवलं.
आला का लक्षात? आतापर्यंत आम्ही ध्यानामध्ये मग वंदनीय तथागत गौतम बुद्धाची बुद्ध वंदना असेल, विपश्यना असेल, मग वेगवेगळ्या महाराजांनी संतांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की ध्यान. मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की ध्यान करा, पण कोठे करा, कसं करा हे सांगितलेलं नाही. परत भाविक भक्तांनी विचारलं की हो तुकडोजी बाबा, नक्कीच आम्ही ध्यान करावं, पण लक्ष कुठे केंद्रित करावं? तेव्हा महाराज म्हणतात की मूलाधार, स्वादिष्ठान, नाभी, अनहत, विशुद्धी, आज्ञा, सहस्त्रार, या सहस्त्रारावरती आम्ही ध्यान केलं पाहिजे. परत हा छोटासा भाविक भक्त श्री संत आडगोची महाराजांकडे जातो आणि महाराजांना विचारतो की होय महाराज, आम्हाला तर मोजरीच्या राष्ट्रसंतांनी सांगितलं की ध्यान करावं, पण ते सहस्त्रारावरती करावं, पण सहस्त्राच्या पलीकडे काय आहे? तेव्हा आडगोजी महाराज म्हणतात होय, सहस्त्रारावर तर करावं, पण सहस्त्रार चक्राच्या वरती सुद्धा ब्रह्मरंध्र आहे, आम्ही तिथं ध्यान करायला पाहिजे. म्हणजे सकाळी 4 आणि 6च्या मध्ये. सकाळी 4 आणि 6च्या पलीकडे श्री संत अच्युत महाराजांना आम्ही विचारलं की महाराज, आम्ही सहस्त्रारावरती ध्यान केलं पाहिजे का? आम्ही ब्रह्मरंध्रावरती ध्यान केलं पाहिजे का? तर खऱ्या अर्थानं आज आम्हाला समजलं जातं की आम्ही वलय जिथं असतं तिथे खऱ्या अर्थानं आम्ही आज ध्यान केलं पाहिजे. आज किती लोक आपण राष्ट्रसंतांची ग्रामगीता वाचतो? हो नाही. श्री संत अच्युत महाराजांचं पारायण असेल, सत्संग असेल, प्रवचन असेल, कीर्तन असेल, चिंतन असेल, मंथन असेल, आपण ऐकतो का? नाहीच. बरेच वेळा ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातात की अच्युत महाराज म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज द डेफिनेशन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ अच्युत महाराज? बरेच लोकांना नाही कळत. प्रज्ञाचक्षु जसे गुलाबराव महाराज होते, तसेच खऱ्या अर्थानं हे कर्मयोगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मांडीवर ते खेळलेला हा सुद्धा संत. आज बरेच लोकांचं हृदयांचं स्थान असलेलं आपलं हृदय, मोठे मोठे ऑपरेशन होतात, लोक 7 समुद्रा पलीकडून येतात, पण त्यांना एकच माहित आहे की या अमरावतीला आम्ही ओळखत नाही, पण अमरावतीच्या माती रीती संस्कृतीमध्ये एक संत जन्माला आला. ज्या संतांच्या हॉस्पिटलमध्ये जर आम्ही छोटोसा जरी गेलो आणि एक आम्ही परिचय जर दिलं तर आम्हाला माहित आहे, आम्ही मृत्यूच्या दारात जरी असलो तरी दारातून आम्ही वापस पाठवतो. त्या हॉस्पिटलचं नाव श्री संत अच्युत महाराज हॉस्पिटल आहे. ही ताकद संत परंपरेची आहे, ही ताकद अध्यात्माची आहे, ही ताकद खऱ्या अर्थानं योगा, मेडिटेशन, ध्यानाची आहे. पण आज आपण कुठंतरी कमी पडतो. म्हणून राष्ट्रसंत लहर की बरखामध्ये म्हणतात की प्रेम द्या. आज आपण खऱ्या अर्थानं राष्ट्रसंतांची किती सुंदर सामुदायिक प्रार्थना म्हटलं, त्याच्यामध्ये 5 गोष्टी फार प्रामुख्यानं आहे. कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, पक्षाचा, शिक्षणाचा आम्ही विचार करत नाही. या विचारपीठावरती कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य, समाजकारण, राजकारण कुठलाही देशातला असो, आम्ही त्याला खऱ्या अर्थानं पाचारण करतो, आम्ही त्याचं स्वागत करतो. पण जात धर्म विचारतो काय? नाही. कारण संत रोहिदास महाराज तेव्हा सांगतात की जात ना पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवारों का, पढे रहने दो मान. हे खऱ्या अर्थानं श्री संत अच्युत महाराजांनी आम्हाला शिकवलं. सुंदर या सर्व आमच्या दादांनी माऊलींचं पसायदान म्हटलं. एका ठिकाणी असं सहज विचारलं श्री संत माऊली ज्ञानेश्वरांना की माऊली, आपल्याला माऊली का म्हणतात? माऊली नावात फार गंत आहे मित्रांनो, फार. बरेच लोकांना माता आणि खऱ्या अर्थानं पिता याच्यातला फरकच समजत नाही. पिता के पाव जन्नत आहे तर माँ के पाव उन्नत, असं श्री संत अच्युत महाराजांनी तेव्हा म्हटलेलं होतं. पण आज आम्ही ऐकतो का हो? म्हणून मला म्हणा असं वाटतं की ज्याला हात नाही त्याला विचारे का हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारे का पायाची किंमत. या पे बैठे सभी भाईक बघतो की ज्याला हात नाही त्याला विचारे का हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारे का पायाची किंमत, ज्याच्या घरी हजारो करोडो लाखो गायी आहे पण गायीच्या दुधावरची साई नाही त्याला विचारे का साईची किंमत, आणि वैभव निमकर सारख्या मुलांना माय नाही त्याला विचारे का आईची किंमत, त्याला विचारे का मायची किंमत. जर खऱ्या अर्थानं आम्ही जर मायबाप जर पाहिलं असेल तर श्री संत अच्युत महाराजांच्या श्री चरणावर आम्ही आमचे मायबाप पाहिले. आज आपल्याला समजायला पाहिजे की माऊली म्हणजे काय. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीला सुद्धा माऊली म्हणतात, श्री संत अच्युत महाराजांना सुद्धा माऊली म्हणतात. पण हे गुरु माऊली आहे तरी काय? या गावाचं सुंदर नाव आहे शेंदूरजना बाजार, कंसामध्ये गुरुग्राम, बाजूलाच गुरुकृंज. हे वात्सल्य आहे, हे ममता आहे, हे प्रेम आहे, आणि या प्रेमा खातीरच आपण बनलेलो आहे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लहर की बरखामध्ये म्हणतात की बुद्ध हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर, त्याचं एकमेव कारण तोची प्रचार आणि प्रसारक. मग खऱ्या अर्थानं या विद्यापीठाचा, या श्री संत अच्युत महाराज नावाच्या अलौकिक
असाधारण व्यक्तिमत्वाचे धनु आणि खऱ्या अर्थाने सर्व कीर्तन भजन मंडळीचे कुलगुरू यांचा व्यासंग काय आहे. आज पुण्यावरून मंडळी आलेत, आज मुंबईवरून मंडळी आले, पण नेमकं कशासाठी? या माऊलीच्या दिव्य श्री चरण कमलांचे हृदयस्थान आपल्या हृदयात घ्यासाठी. बरेच लोक म्हणतात माऊली आता पुरुष मंडळीपेक्षा सर्व नारी शक्तीच आहे. मी म्हणत नाही माऊली, तुमच्या या नारी शक्तीवर श्री संत कबीरदास महाराज म्हणतात. महाराज म्हणतात की नारी रतन की खान आहे. काय म्हणतात कबीरदास महाराज? की नारी रतन की खान है, जिसने पैदा किया राम लक्ष्मण हनुमान है, जिसने पैदा किया राम लक्ष्मण हनुमान है. ही ताकद खऱ्या अर्थानं नारी शक्तींची आहे. असं श्री संत अच्युत महाराजांना माऊली म्हणत नाही हो. तर माऊली म्हणजे काय हे आज खऱ्या अर्थानं जाता जाता शेवटी आज आपल्याला शिकायचं आहे. 3 शब्द आहे, शब्दांची फोड करूया. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. ज्या एका विचारपीठावर, ज्या व्यासपीठावर, ज्या रंगमंचावर, ज्या सत्संगातून, ज्या कीर्तनामधून आणि ज्या रामधून अध्यात्मामधून आम्हाला मांगल्यता, पवित्रता, सुबुद्धी, सुख, शांती, समाधान आणि विज्ञानाची आणि खऱ्या अर्थानं वैचारिकची प्रगल्भता मिळते, ते खऱ्या अर्थानं मानवता, उदारता आणि लीनता हे खऱ्या अर्थानं आज आमची माऊली आहे. पण पसायदानामध्येच आम्ही श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा गजर काय करतो? तर फक्त 4 गोष्टीसाठी आम्ही करतोय. महाराज म्हणतात ना की कशासाठी जगायचं हे जर समजलं तर कसं जगावं हा प्रश्नच उरत नाही. बरेच वेळा आम्ही खाण्यासाठी जगतो की जगण्यासाठी खातो हाच प्रश्न आहे हो. आपण फार मोठी कृपा आहे श्री संत अच्युत महाराजांची आपल्यावर की कोरोना काळात एकही इथं बसलेला व्यक्ती मृत झालेला नाही. बरोबर की नाही? का? ते माऊली आपल्या कायम सोबत होती. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सेवेत आपण काय म्हणतो? चराचरात वास करणारी गुरुदेव अध्यात्म शक्ती. मग बरेच लोकांनी त्याच्यावर विश्वास नाही की खरंच अध्यात्म आहे की नाही. मग माझाही एक प्रश्न आहे हो, जर असं वाटत असेल की बा अध्यात्म नाही तर मग माझंही म्हणणं आहे की ऑक्सिजन नाही, कार्बन डायऑक्साईड नाही, मग आज आपण खऱ्या अर्थाने जिवंत जगलो असतो का? अजिबातच नाही. म्हणून जाताना शेवटी मला एवढं सांगावंसं वाटतं की जे स्वतःसाठी मागतं ते भीक असतं. सर्व भाविक भक्तांनो, की जे स्वतःसाठी मागतं ते भीक असतं, जे स्वतःच्या परिवारासाठी मागतं ते भिक्षा असते. आदरणीय भक्त हो, की जे स्वतःसाठी मागतात ते भीक असते, जे स्वतःच्या परिवारासाठी मागतं ते भिक्षा असतं, जे स्वतःच्या समाजासाठी मागतं ते दान असतं. माऊलींनो, की जे स्वतःच्या समाजासाठी मागतं ते दान असतं आणि जे मानव जातीच्या कल्याणासाठी मागतं ते श्री संत सच्चिदानंद सद्गुरू अच्युत महाराजांचं पसायदान असतं. अच्युत महाराजांचं पसायदान असतं. अच्युत महाराजांचं प्रसायदान असतं. धन्यवाद. जय गुरु. धन्यवाद दादा. प्रार्थनेवर चिंतन असल्यामुळे जास्त वेळ आपल्याला बोलता आलं नाही. पुढल्या वर्षी आपण सेपरेट तुमचा कार्यक्रम ठेवू. आणि प्रार्थना आणि ध्यानावर चिंतन असताना कृपया कोणी टाळ्या वाजवू नये. बाकी प्रवचनात आपण किंवा भाषणात वाजवू शकतो. प्रार्थना चिंतनमध्ये प्रार्थनेचं गांभीर्य राहावं यासाठी टाळ्या न वाजवायची प्रथा आहे. बाकी प्रवचन वाजवू शकता. आज गीता जयंती. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र येथे भगवान श्रीकृष्णाने जी गीता सांगितली अर्जुनाला, त्यापूर्वीच गीतेपूर्वी जे काही ग्रंथ झाले त्या सर्व ग्रंथाचा सार म्हणजे भगवद्गीता. आणि त्यानंतरचे जे काही ग्रंथ झाले ते सर्व ग्रंथात त्या सर्व ग्रंथात ज्याचा सार असेल ते म्हणजे गीता. अशी धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर निर्माण झालेली गीता आणि त्या गीतेची जयंती आज आहे. आणि आजच्या प्रार्थनेत आपल्या उपस्थित असलेले वंदनीय गुरुमाऊली श्री संत अच्युत महाराजांचे उपासक, त्यांचे निस्सीम भक्त शिष्य श्री संत अच्युत महाराजांचे विचारांचा कार्याचा प्रचार प्रसार करणारे श्री संत सचिनदेव महाराज यांना मी विनंती करतो की आपण गीता प्रवचनाला प्रारंभ करावा. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतत् क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रय. समागत्त तिष्ठन्त आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि.
गीता सुगीता कर्तव्या किंमन्ने शास्त्र विस्तरे या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मादिने श्रुता गुरुपीठ गंगा जगी संत वाहे तया संत धारे तहा बिंदू आहे कृपादास तुकडो जिंची जयाला कसा विस्मरू मी गुरु अच्युताला कसा विस्मरू मी गुरु अच्युताला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. गीता माता की जय. श्री संत मेघश्याम शास्त्री महाराज की जय. गुरुदेव दत्तात्रेय भगवान की जय. श्री संत अच्युत महाराज की जय. जनता जनार्दन की जय. भारत माता की जय. सायं प्रार्थनेसाठी उपस्थित सर्व सज्जन माता बंधू भगिनी, भारतीय संस्कृतीमध्ये मानवी जीविताच्या कल्याणाकरता जी काही पारमार्थिक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्या पारमार्थिक उपक्रमांमध्ये ज्या सत्यज्ञानाच्या रूपाने ज्या साहित्याचे तुमच्या आमच्या देशावर धर्मावर संस्कृतीवर आणि आपल्या भोळ्या भाबड्या भक्तांवर जे अनंत उपकार होतात त्या उपकाराची इकडे आणू नकोस त्या उपकाराची परतफेड उपकारांनी करण्याचा कृतज्ञपूर्वक सोहळा त्याला जयंती सोहळा असं म्हणतात. जयंती या शब्दाचा अर्थच तो आहे जय अंती सो जयंती. संत अच्युत महाराज नेहमी आपल्या प्रवचनातून सांगायचे ज्यांनी अंतिम श्वासापर्यंत आपला जय जयकार टिकवून ठेवलेला आहे अशाच महापुरुषांच्या अशाच भगवंताची अशाच साहित्याची या जगतामध्ये जयंती होत असते. आज विश्वैक सत्यज्ञान देणारं साहित्य पुष्प की जसं दत्त जयंती सप्ताहामध्ये कोणी गुरुचरित्र वाचतात परंतु गुरुचरित्राची पूर्णता 52 अध्याय आणि 7543 ओव्या या तोपर्यंत पूर्णतेला जात नाही जोपर्यंत आपण गुरुगीतेचं पारायण करत नाही. गुरुचरित्र वाचल्यानंतर गुरुगीते वाचून ते गुरुचरित्राचं पारायण जसं पूर्णत्वाला जात नाही तसं 17 पुराणांचा कळस आणि भक्तिशास्त्राचा महामेरू असणारा श्रीमद भागवते महामुने कृते किंवा परे ईश्वर सद्य रुद्रवर धतये त्रिकृतिभे शुश्रुद्भित तत्क्षणात की एका क्षणात तुमचं आमचं जीवन भाग्यवत करणारा धर्मग्रंथ त्याचं नाव श्रीमद भागवत धर्मग्रंथ आहे. गुरुचरित्राची पूर्णता गुरुगीते वाचून जात नाही पूर्णत्वाला जात नाही त्याप्रमाणे भागवताची पूर्णता ही भगवद्गीते वाचून पूर्णतेला जात नाही. म्हणून श्रीमद भागवताचं पारायण केल्यानंतर 18,000 श्लोकांचं पारायण केल्यानंतर 18 अध्यायांची भगवद्गीता तुम्हा आम्हाला वाचावीच लागते हे लक्षात घ्या. गीता कोणी म्हणतात मुलीचं नाव परंतु ते एक भाग्यवानच आहे. ज्या दिवशी वंदने गुरुमावली संत श्रेष्ठ अच्युत महाराजांनी याच शेंदुर्जना बाजार ग्रामामध्ये आमच्या दुर्गाबाई बोडखेंच्या घरी 18वा अध्यायाचा शेवटचा श्लोक पूर्ण केला. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजय भूतिर ध्रुवा नीतिर्मतीर मम. त्याच क्षणाला आमच्या दुर्गाबाईला एक कन्यारत्न त्या ठिकाणी प्राप्त झालं. सगळी मंडळी म्हणायला लागली म्हणे महाराज आपण त्या ठिकाणी साहित्य पुष्प पूर्ण केलं गीतेच्या माध्यमातून 18 अध्याय पूर्ण मराठीत आणलेत प्राकृतात आणलेत म्हणे बरोबर. आणि इकडे आमच्या दुर्गा आजीला कन्यारत्न प्राप्त झालं. महाराज तिचं नाव काय ठेवावं एका क्षणात त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलं विचार करण्याची गरजच नाही आहे विचार करण्याची गरजच नाही. आत्ताच म्हणे 2 मिनिटापूर्वी मी गीता लिहून त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेलेली आहे. आजपासून या मुलीचं नाव लताची लहान बहीण गीता हे संत अच्युत महाराजांनी सांगितलं. आणि तेव्हापासून तिचं नाव गीता पडलं की ज्या दिवशी अच्युत महाराजांची गीता पूर्ण झाली त्या क्षणाला तिचा जन्म झाला आणि म्हणून तिचं नाव गीता पडलेलं आहे. गीता हा शब्दच मुळात असा आहे की एक सारखा जर आपण जसं ओम अच्युताय नमः अच्युताय नमः अच्युताय नमः अच्युत महाराजांचा जप झाला पण गीता 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 हा एकसारखा शब्द जरी म्हटला तरी थोड्या वेळाने त्या ठिकाणी त्यागाची भावना तुमच्या आमच्या मनात बुद्धीत चित्तात रुजवल्या वाचून राहत नाही. श्रेयोगी ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागम जो त्यागात शांतीरनंतरम.
एक सारखं जर गीता म्हटलं तर त्यागाची भावना तुमच्या आमच्यामध्ये निर्माण झाल्या वाचून राहत नाही. गीता गीत्या 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 गी, त्यागाची भावना तुमच्या आमच्यामध्ये निर्माण झाल्या वाचून राहत नाही. गीता घे, साहित्य पुष्प ते आहे की जे 18 अध्यायांमध्ये 700 श्लोकांमध्ये आणि साक्षात भगवंताच्या मुखातून निघालेलं ते विश्वविज्ञान आहे. म्हणूनच आपण श्लोक म्हटला, गीता सुगीता कर्तव्या किंमन्ये शास्त्र विस्तरे या स्वयं पद्मनाभस्य जो मुखपद्मादिने श्रुता, साक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवंताच्या मुखातून निघालेलं ते वाक्पुष्प आहे. म्हणून गीता सुगीता कर्तव्या. म्हणून एका महापुरुषांनी म्हटलेलं आहे की ताजमहल हे सौंदर्याचं प्रतीक आहे, पण आमची भगवद्गीता हे सत्कर्माचं प्रतीक आहे. त्याचं म्हणणं आहे ताज इज फॉर ब्युटी अँड गीता इज फॉर ड्युटी, की ताज हे सौंदर्याचं प्रतीक आहे, पण गीता स्वकर्मणात्मभ्यर्च सिद्धिम विंदंती मानवा. कर्म सुद्धा या जगात गीता कर्मा वाचून त्या ठिकाणी पूर्णतेला जात नाही, असा संदेश त्या ठिकाणी तुम्हाला मला देत असताना कर्म सुद्धा 4 प्रकारचे आहेत. एक आहे कर्म, दुसरा आहे अकर्म, तिसरा आहे विहित कर्म आणि चौथा आहे निषिद्ध कर्म. जे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी तुम्हाला आम्हाला कर्तव्य पार पाडावेच लागतात जीवनामध्ये, त्याला कर्म असं म्हणतात. जसं तहान लागली की पाणी प्यावंच लागते, पोटामध्ये त्या ठिकाणी कावळे ओरडायला लागले, भूक लागली की अन्न खावंच लागते. की जसं तुम्हा आमचं शरीर खूप थकलेलं आहे, आता बरं वाटत नाही का शरीराला, मग थोडा आराम त्या ठिकाणी आवश्यकच आहे. तसे या सगळ्या गोष्टी तुम्हा आम्हाला कराव्याच लागतात. मुलगी वयात आली म्हणजे लग्न करावंच लागतं. म्हणून अशा परिस्थितीमध्ये जे कर्तव्य ज्या वेळेला पार पाडावेच लागतात त्याला कर्म असं म्हणतात. परंतु खाऊ नये ते खाणे, पिऊ नये तसं पिणे, वागू नये तसं वागणे याला अकर्म असं म्हणतात. म्हणून कर्म आणि अकर्म हे दोघे जण एकमेकाच्या विरोधात आहेत. नंबर 3 विहित कर्म, तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य कार्य व्यवस्थित, भगवद्गीतेचा श्लोक आहे. शास्त्रानुसार घालून दिलेलं कर्म त्याला या जगात विहित कर्म असं म्हणतात. स्तुती आणि स्तोत्र हे एकत्रित केल्यानंतर त्या ठिकाणी शास्त्र निर्माण होतात. गडेगो सामान्य माणूस, सामान्य कीर्तनकार, प्रवचनकार ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला त्याला वेदांत, उपनिषद आणि शास्त्रांचा आधार घ्यावा लागतो. पण ज्या दिवशी श्री संत अच्युत महाराजांसारखा महापुरुष व्यासपीठावर बसून आपल्या ओघवत्या वाणीला त्या ठिकाणी अमृत तुल्य वाणीला सुरुवात करतो, बाकीच्यांना वेद आणि शास्त्राची गरज पडते. पण असे संत सत्पुरुष ज्या वेळेला बोलायला सुरुवात करतात त्यांच्या वाणीतून शास्त्र निर्माण करणारा महात्मा, त्याचं नाव श्री संत अच्युत महाराज आहे, हे लक्षात घ्या. म्हणून भगवद्गीता हा कृष्ण आणि अर्जुनाचा सुंदर संवाद आहे. आता कोणी म्हणतील की का महाभारताचं युद्ध 18 दिवस चाललं, परंतु ते युद्ध होण्याच्या पूर्वी 18 अध्यायाची भगवद्गीता, 700 श्लोकांची भगवद्गीता, अर्जुन त्याला एक एक प्रश्न विचारत आहे, गोपालकृष्ण त्याचं एक एक उत्तर देतो आहे. मग बाकीचे लोक त्या ठिकाणी मटमट त्यांच्या तोंडाकडे पाहत होते. काय इतका वेळ लागला काय 700 श्लोक होईपर्यंत? त्या ठिकाणी ते सैन्य तसं स्तब्ध होतं का? तसं नाही आहे. भगवंतानी 2 मिनिटात त्या ठिकाणी तो जो मोहात पडला होता की हा माझा भाऊ आहे, अर्जुन मोहात पडला होता ना, की हा माझा भाऊ आहे दुर्योधन दुःशासन, तो कर्ण माझा भाऊ आहे, तो कृपाचार्य आमचा कुलगुरू आहे, तो भीष्माचार्य योग कर्मसु कौशलांगा माझा योगाभ्यासाचा गुरु आहे, द्रोणाचार्य तो माझा धनुर्धारी गुरु आहे, आणि मी यांना तर मारू कसा? ज्या वेळेला हा मोहात पडला त्यावेळेला त्याचा मोह नष्ट करण्याकरता एका 2 मिनिटामध्ये नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मन विंदती. ते सत्य ज्ञान 2 शब्दात भगवान गोपाल कृष्णाने त्याला दिव्य रूपाचं दर्शन देऊन दिव्यम ददामि ते चक्षु पश्चिमे योगमैश्वरम. संत आणि भगवंत अर्जुना याच्यामध्ये तोच फरक आहे की दुष्टाचा त्या ठिकाणी ज्या वेळेला पापाचा घडा भरतो त्यावेळेला आपलं शस्त्र उगारून एका क्षणात त्या ठिकाणी त्या दुष्टाला संपवतो. त्याचं नाव भगवंत आहे. परंतु मात्र संत त्याचं नाव आहे, संत त्याचं नाव आहे,
की दुष्टाला एका क्षणात संपवतो, त्याचं नाव भगवंत आहे. पण दुष्टाला जिवंतच ठेवतो, दुष्टाला दुष्टपणा करणाऱ्याला जिवंतच ठेवतो. त्याच्यातल्या दुष्टपणाचा जो रोग आहे त्याला मट्टी पलित करतो आणि त्याला माणूस म्हणून जगायला शिकवतो. त्या महात्म्याचं नाव श्री संत अच्युत महाराज आहे, हे लक्षात घ्या. म्हणून संत आणि भगवंत याच्यामध्ये तोच फरक आहे. भगवंत डायरेक्ट दुष्टाला मारतात, संतंगे त्याच्यातल्या दुष्ट वृत्तीला त्या ठिकाणी मारल्या वाचून राहत नाही. हे गीतेचं सत्य ज्ञान आहे. आणि ज्या वेळेला त्या अर्जुनाचं तो मोह नष्ट झाला त्यावेळेला भगवद्गीता सांगते, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनम तव. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान मयाच्युत. हे अच्युता, हे गोपाल कृष्ण, हे अनंत कोटी ब्रह्मांड नायका, माझा तुझ्या सत्यज्ञानाने मोह नष्ट झालेला आहे. स्मृतिर्लब्ध्वा, माझ्या आठवणी जागृत झालेल्या आहे. तत्प्रसादान मयाच्युत, तुझ्या प्रसाद रूपी शब्दाने, तुझ्या सत्यज्ञान रूपी शब्दाने, त्या शब्दाचंच नाव, त्या शब्दाचीच आज जयंती आहे, ज्याला भगवद्गीता म्हणतात. जे भगवंताच्या मुखातून सत्यज्ञानाचे प्रसाद रूपी शब्द निघालेत त्याचंच नाव, त्या सत्यज्ञानाचं नाव भगवद्गीता. किंचित भीता आणि गंगा जललव कणिका पिता. गंगेच्या पाण्यापेक्षाही निर्मळ ज्ञान तुम्हा आम्हाला प्रदान करणार सागित्य पुष्प या विश्वाचं जर कोणचं असेल, जे 16 भाषांमध्ये त्या ठिकाणी ट्रान्सलेशन झालेलं आहे. 16 भाषांमध्ये आज भगवद्गीता आपल्याच भारतीय संस्कृतीचे लोक अभ्यासतात असं नाही, तर परदेशातले लोक सुद्धा त्या ठिकाणी त्या गीता रूपी सत्यज्ञानाचा आचरण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात, हे लक्षात घ्या. गीतेला मातेचा दर्जा दिला जातो. न मातृ परदैवता. आत्ताच आमचे निमकर दादा बोलून गेले माऊली या शब्दावर. बरं सुंदर त्या ठिकाणी त्यांनी विवेचन चिंतन तुमच्या आमच्या समोर प्रस्तुत केलं की जसं माऊलीचे 2 प्रकार पडतात. आमच्या समोर बसलेले आहे माय माऊली आणि दुसरी आहे गुरु माऊली. जी एका दिवसाच्या जेवणाची काळजी करते तिचं नाव माय माऊली. जी एका दिवसाच्या जेवणाची काळजी करते तिचं नाव माय माऊली. पण जे आयुष्यभर आपल्या भक्ताची काळजी करते त्या गुरुमाऊलीचं नाव श्री संत अच्युत महाराज आहे. जी तुम्हा आम्हाला शरीराच्या पंचप्राणाचं दूध पाजून शरीराने मोठी करते तिचं नाव माय माऊली आहे. पण जी सत्यज्ञानाचं, समाज कार्याचं, आध्यात्मिक कार्याचं, तुम्हा आम्हाला आत्मज्ञान, आत्मसामर्थ्य, आत्मचैतन्य, आत्मस्फूर्तीचं दूध पाजून तुमचं आमचं कीर्तिरूपाने नाव अमर करते त्या गुरुमाऊलीचं नाव श्री संत अच्युत महाराज आहे. हा गुरुमाऊली आणि मायमाऊली याच्यातला फरक आहे गडे, मग हे लक्षात घ्या. म्हणून गीतेला मातेचा दर्जा दिलेला आहे. गीता पुरुष की जय असं कोणीच म्हणत नाही, गीता भगवान की जय असं कोणीच म्हणत नाही, कारण गीता हा मुळातच स्त्रीलिंगी शब्द आहे. परंतु गीता मात्र तुम्हा आम्हाला पुरुषार्थ शिकवतो, हे त्याचं पौरुषत्व आहे. गीता जरी स्त्रीलिंगी शब्द असला तरी पुरुषार्थ कसा, पुरुषार्थाने माणूस कसा पूर्णत्वाला जातो हे पौरुषत्व आमच्या गीतेमध्ये आहे, हे लक्षात घ्या. म्हणून स्त्रीजवळ तिचा नवरा आहे पुरुषार्थ नावाचा, आणि पुरुषाजवळ त्याची बायको आहे, पत्नी आहे, ती म्हणजे त्या ठिकाणी त्याची प्रकृती. म्हणून प्रकृती आणि पुरुषार्थ याचा सुंदर संगम ज्या धर्मग्रंथामध्ये साधलेला आहे त्याचं नाव या जगात गीता आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये गीता माता म्हटल्याबरोबर मग तिला त्या ठिकाणी तिच्या स्तनातून दूध पाझरत असलं पाहिजे. कोणचं? तेच आत्ता जे सांगितलं, सत्य ज्ञाने तृप्त व्हावे ते ज्ञानजनास सांगावे, तरतेन बुडवणे दावे बुडते असे. सत्य ज्ञान रूपी दूध तिच्या स्तनातून त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला प्यायला भेटतं. मग गीता मातेचे 4 स्तन आहेत. कोणचे कोणचे आहेत? गीता मातेचे 4 स्तन आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. हे गीता मातेचे 4 स्तन आहेत की ज्याच्यातून तुम्हा आम्हाला सत्य ज्ञानाची, विश्वाची जागृती या जगतामध्ये करता येते. वेदांत तुमच्या आमच्या दोघांचाही वेदनांचा अंत करण्याची ताकद ज्या धर्मग्रंथामध्ये आहे त्याला वेदांत असं म्हणतात. परंतु ज्या वेळेला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे आम्हाला डोळ्यांनी पाहिलं कधी भेटत नाही संस्कृतामधले. आज गीतेवर अनेकांनी त्या ठिकाणी आपले भाष्य किंवा टीका केलेले आहेत.
कोणी मराठीत आणली, कोणी उर्दूमध्ये आणली, कोणी त्या ठिकाणी हिंदीमध्ये आणली, कोणी इंग्रजीमध्ये. श्रील स्वामी प्रभुपाद सारख्या इस्कॉनची ज्यांनी स्थापना केलेली आहे त्यांनी ती इंग्लिशमध्ये केली, भगवद्गीता ॲज इट इज, की जशी आहे तशी. परंतु मात्र भगवद्गीतेवर आजपर्यंत भजन कोणीही रचले नाहीत, हे लक्षात घ्या. तुम्हाला भगवद्गीता मराठीमध्ये बघायला मिळेल, गोरखपूरची, हिंदीमध्ये बघायला मिळेल, जे हिंदी सायडर लोक आहेत, इंग्रजीमध्ये बघायला मिळेल. भगवद्गीतेवर आणखी काय काय त्या ठिकाणी भाष्य केले असतील त्यांचं त्यांना माहीत. परंतु भगवद्गीतेवर आजपर्यंत कोणीही भजन केले नाहीत. 18 अध्यायांवर 18 भजन करणारा भारतातल्या पहिला नंबरचा महात्मा, त्याचं नाव श्री संत अच्युत महाराज आहे. वाचा अच्युत महाराजांचे भजन, आणि स्वतः अच्युत महाराजांनी गायलेले आहेत. स्वतः अच्युत महाराजांनी एका बैठकीमध्ये, अमरावतीचं बुधवारामध्ये लक्ष्मीनारायण मंदिर तुम्हाला माहिती असेल, आज 125-150 वर्षापूर्वीचा इतिहास त्या मंदिराला लाभलेला आहे. अमरावतीमध्ये जर मंदिर पाहायचं असेल तर सगळ्यात पहिले लक्ष्मीनारायणाचं मंदिर आपण बघावं, की ज्या मंदिरामध्ये सकाळी ध्यान झाल्याबरोबर जो अच्युत महाराजांनी गायला सुरुवात केली गीता ज्ञान, तर एका बैठकीमध्ये महाराजांनी 18च्या 18 अध्याय गाऊन टाकलेत. आणि त्याची कॅसेट त्या ठिकाणी आहे आपल्याजवळ, बरेच जणांजवळ असेल, माझ्याही जवळ आहे. अच्युत महाराजांनी त्यांच्या आवाजामध्ये त्या ठिकाणी गीतेचे 18 अध्यायाचे 18 भजन स्वतः गायलेले आहेत. मग ज्या वेळेला आपण गीतेला माता म्हणतो, तिचे 4 स्तन म्हणजे 4 वेद म्हणतो. वेदांत या शब्दाचा अर्थच आहे की वेदनांचा अंत करणे, त्याचं नाव या जगात वेदांत आहे. वेदांत तुम्हाला मराठीत कुठे दिसणार नाही. भारतातला पहिल्या नंबरचा महात्मा आहे. जशी भगवद्गीतेवर 18 अध्यायाचे 18 भजन लिहिले, तसे 4 वेद तुम्हाला मराठीत कुठंच दिसणार नाही. ते जर कोणी मराठीत आणले असतील तर ते संत अच्युत महाराजांनी सगळ्यात प्रथम मराठीत आणलेले आहेत, की ज्याचा गौरव महाराष्ट्रातले नव्हे, भारतातले नव्हे, तर ज्यांचं भाषण, ज्यांचं प्रवचन ऐकण्याकरता अमेरिकेतले लोक सुद्धा लालायित उत्सुक राहतात, असे भारताचे प्रसिद्ध त्या ठिकाणी साहित्यिक, ज्याला राम शेवाळकरजी म्हणतात, ज्यांनी त्यांचा गौरव उद्गार केलेला आहे. ते म्हणे, गड्या, आम्ही तर म्हणे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या 4 वेदांना मराठीत तर पाहिलं नाही, पण ते आज आमच्या भारत देशाला खऱ्या अर्थाने पहिली जर मराठीमध्ये आणणारी वेदमूर्ती कोणाच्या रूपाने भेटली असेल तर ती संत अच्युत महाराजांच्या रूपाने वेदमूर्ती आम्हाला प्राप्त झालेली आहे. हे राम शेवाळकरांचे वाक्य आहेत. ज्या वेळेला आम्ही अचलपूरला त्यांच्या त्या वेद पाठशाळेचं उद्घाटन करायला त्या ठिकाणी गेलो होतो. म्हणून गीतेबद्दल किती सांगावं हा महत्वाचा प्रश्न आहे. समयाचं भान तुम्हा आम्हाला राखता आलं पाहिजे. गीतेवर अनेक त्या ठिकाणी बोलता येईल, म्हणून एकच तुम्हा आम्हाला करता आलं पाहिजे. फार काही त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला प्रवचन नाही करता आलं, कीर्तन नाही करता आलं, तर भगवद्गीताचा एकच श्लोक लक्षात ठेवा, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानी नस्तत्वदर्शिना. हा, की आम्हाला फार जरी काही करता नाही आलं तरी सेवांगी बना जीवन जिसका बदलान चंगे अपने सेवा का. आपल्या सद्गुरु माऊलीची सेवा करत राहा, म्हणजे त्यांच्या सत्यज्ञानाचा, त्यांच्या कृपेचा मेवा तुम्हा आम्हाला प्राप्त झाल्या वाचून राहणार नाही. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आम्हाला जर अध्यात्म मार्गामधील जर काही प्रश्न असेल तर ते आपल्या सद्गुरूंना विचारा. ते आत्मज्ञानाची प्रचिती तेथे माझे कर जुळती. आत्मसामर्थ्याचा, आत्मचैतन्याचा, आत्मशक्तीचा महामेरू, तो स्थितप्रज्ञाचा महामेरू, की ज्याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितदिक किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. हे भगवंता, स्थिरावला समाधीत तो स्थितप्रज्ञ कसा असे, तो चाले कसा, बोले कसा, हाले कसा, डोले कसा, आम्हाला समजावून सांग. त्यावेळेला भगवंताने त्याला उत्तर दिलेलं आहे, प्रजाघाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञात सदोच्यते. हे सगळे भगवद्गीतेचे श्लोक आहेत. गीता जयंतीच्या पावन पर्वावर आपण ज्यांचं चिंतन करतोय, हे अर्जुना, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात, की ज्याच्या आजूबाजूला एकही दुर्वासना फटकू देत नाही, आणि आली तर तिचे तंगडे मोडून तिच्या घरात तिला पाठवतो. आज अनेक त्या ठिकाणी आपण साधुगिरीच्या नावाखाली
बंधुगिरी करणारे लोक पाहतो, काही दिवस चालतात, पण एक दिवस असा काही त्या ठिकाणी त्यांच्यावर वार होतो की सगळं जे त्या ठिकाणी सोंग ढोंग धतुरा आहे तो मात्र उतरल्याशिवाय राहत नाही. हे लक्षात घ्या. हिऱ्याला सांगावं नाही लागत मी चमकतो म्हणून. हिऱ्याला कधीच सांगावं नाही लागत. तो संडासाच्या खोड्डीत ठेवला तरी चमकणारच आहे, तो शेणाच्या उकंड्यावर ठेवला तरी चमकणार आहे. आणि हिऱ्याला हिऱ्याच्या डब्बीत ठेवला, चांदीच्या डब्बीत ठेवला, सोन्याच्या डब्बीत ठेवला तरी तो चमकणारच आहे. कारण तुका म्हणे त्याच्या जातीचा स्वभाव. म्हणून हिऱ्याला त्या ठिकाणी कुठे ठेवा तो चमकणारच आहे. हे लक्षात घ्या. त्याप्रमाणे साधुगिरीच्या नावाखाली बंधुगिरी करणारे अनेक लोक तुम्हा आम्हाला दिसतात, पण बी अलर्ट फ्रॉम दॅम. अशा साधुगिरीच्या नावाखाली बंधुगिरी करणाऱ्यांपासून जास्तीत जास्त आमच्या माता भगिनींनी सावध राहिलं पाहिजे. माणसांना सांगितलं की ते लगेच ऐकतात, परंतु आमच्या माता भगिनी फार भोळ्या असतात. कोणाची त्या ठिकाणी जाऊन महाराज आमचं कसं करावं हो, प्रपंचाची घडी विस्कळीत झालेली आहे. महाराज आमचं घर नाही बनत आहे, अमक्या साधूच्या पायाला हात लावला का घर अपूर्ण असेल तर घरही बनते. टमक्या साधूच्या पायाला हात लावला 40,000ची नोकरी लागते. ढमक्या साधूच्या पायाला हात लावला 10 वर्षापासून घरातला पाळणा हल्ला नसन तर 1 वर्षाच्या आत पाळणाही तुमचा आमचा हालायला सुरुवात होतं. आणि मग असे अत्याचार, बलात्कार, घुसखोरी, काळा बाजार करून शेवटी जेलची हवा खात बसतात. परंतु मात्र स्थितप्रज्ञाचं खरं लक्षण जे कधीच वासनेच्या आहारी न जाता आपलं जीवन वासना विरहित अनासक्त जीवन जगणारा महात्मा, त्याचं नाव श्री संत अच्युत महाराज आहे. हे लक्षात घ्या. आज 89 वर्षापर्यंत आम्हाला एक गीता पुस्तकाच्या रूपाने माहिती आहे. अच्युत महाराजांनी गीता मराठीमध्ये आणलेली आहे. अच्युत महाराजांनी गीता गद्यामध्ये आणलेली आहे, पद्यामध्ये आणलेली आहे, भजनाच्या रूपाने आणलेली आहे. गीतेवर आरती अच्युत महाराजांनी केलेली आहे, जी आता थोड्या वेळाने आपल्याला म्हणायची आहे. त्याच्यामुळे गीतेवर अनेक टीका अनेकांनी केलेल्या आहेत. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे गीतेला मातेचा दर्जा ज्या वेळेला आपण देत असतो, हे लक्षात घ्या की नमातृ परदैवतः. त्याच्यामुळे गीता हे तुमच्या आमच्या जीवनाचं एक अविभाज्य घटक असून तुमच्या आमच्या मुरदाड जीवनाला सत्यज्ञानाची संजीवनी बुटी आहे. म्हणून ज्या महात्म्यांनी 89 वर्षापर्यंत जीवन जगले, परंतु आपल्या चरित्राला डाग लागू दिला नाही, कलंक लागू दिला नाही, काळीमा फासू दिला नाही, असं गंगेच्या पाण्यापेक्षाही निर्मळ जीवन जो जगला, ज्याचा आदर्श तुम्हा आम्हाला आपलं चरित्र घडवण्याकरता आचरणाच्या रूपाने कामात पडेल, ते चालती बोलती भगवद्गीतेचं विद्यापीठ, त्याचं नाव श्री संत अच्युत महाराज आहे. हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही शब्द वापरला की एक गीता पुस्तकाच्या रूपाने आहे, पण गीता ज्या नीतितत्वावर आधारलेली आहे, ते नीतितत्वाचं आचरण करणारी माऊली, चालती बोलती भगवद्गीता, त्याचं नाव श्री संत अच्युत महाराज आहे. म्हणून संत आणि ग्रंथ एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. संत आणि ग्रंथ एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. की जसं ग्रंथ हे 2 प्रकारचे आहेत. एक श्रुती ग्रंथ आहे आणि एक स्मृती ग्रंथ आहे. श्रुती ग्रंथ म्हणजे भगवंताच्या डायरेक्ट मुखातून निघालेल्या धर्मग्रंथांना श्रुती ग्रंथ असं म्हणतात. आणि रामाच्या स्मरणामध्ये लिहिलेलं रामायण, कृष्णाच्या स्मरणामध्ये लिहिलेलं भागवत, दत्ताच्या चिंतनामध्ये लिहिलेलं गुरुचरित्र, याला स्मृती ग्रंथ म्हणतात. एखाद्याच्या स्मरणात जर आपण काही चरित्र लिहिलं असेल, जसं आमचे टोपले गुरुजी या ठिकाणी बसलेले आहेत, आज गजानन महाराजांसारख्या पोथीसारखी 21 अध्यायांची पोथी सर्वप्रथम ओवीबद्ध रूपाने तुमच्या आमच्या समोर ठेवणारा थोर साहित्यिक, त्याचं नाव टोपले गुरुजी आहे. त्याचा आपण आज पारायण जागोजागी करतो. वरुडला त्या ठिकाणी आपलं जन्मशताब्दी महोत्सव झाला, तिथून त्या ठिकाणी सुरुवात झाली. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्याही श्री क्षेत्र शेंदुरजना बाजारला कार्यक्रम असो वा नसो, पण आमच्या त्या ठिकाणी नलिनीताई चांदोरी येतात आणि आठवड्यातल्या पहिल्या रविवारी कोणी असो का नसो आमचे गोपालजी खासबागेही पण त्या ठिकाणी बसतात आणि ते अच्युत महाराजांच्या चरित्राचं साहित्य पुष्पाचं चिंतन, ते 21 अध्यायांची पोथी मात्र या ठिकाणी वाचतात. हे अत्यंत मोलाचं आहे, कारण ही पोथी घरोघरी गेली पाहिजे. जसे गजानन महाराजाचे लाखो करोडो पारायण अख्ख्या भारत देशामध्ये चालतात, नवे नवे तर अमेरिकेमध्ये सुद्धा चालतात.
त्याप्रमाणे संत दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले, आत्माकार झाले तद्रूपे. संत गजानन महाराज आणि संत अच्युत महाराज हे शरीर रूपाने वेगळे असतील, परंतु आत्मसामर्थ्य, आत्मचैतन्य, आत्मशक्ती आणि आत्मस्फूर्तीच्या रूपाने दोन्ही संत एकच आहेत. म्हणून त्यांचं चारित्र्य रूपी सागित्य पुष्प हे घरोघरी जाव, ज्याचं वर्णन आमच्या निमकर दादांनी आपल्याला करून दाखवलं की चारित्र्य की फना होगा तो देश कैसे जिएगा. आणि चरित्र त्यांचेच बनतात. ऐरा गैरा नथू खैऱ्याचे चरित्र नसते बनत, त्याचे चारोळ्या बनतात. दैनिक भास्कर मध्ये तरुण भारत मध्ये, नवभारत मध्ये येणाऱ्या एल्याचं बेल्याला आणि तुळशीचं फळाला असे त्या ठिकाणी त्याच्या चारोळ्या बनतात. जे चिंतनीय जीवन जगतात त्यांचे चरित्र बनत असतात, आणि जे अध्ययनीय जीवन जगतात त्यांच्या चरित्राचे 21 अध्याय बनतात. आणि तुम्हाला अच्युत महाराजांच्या स्तवनामृताच्या रूपाने तुम्हाला वाचावे लागतात. भाग्य कोणाला लाभे ऐसे जो सतगुण कार्या वेळ जात असे. म्हणून फार जरी न काही करता आलं तरी तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. किती सेवा सद्गुरु माऊलीची तुमच्या आमच्याकडून झाली पाहिजे. आणि त्याचं साक्षात मूर्तिमंत दर्शन गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून आम्हाला कुठे दिसत असेल तर ते तीर्थक्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र शेंदुर्जना बाजार आहे की या गावातला प्रत्येक लहानांपासून तर मोठ्यापर्यंत ट्रस्टीतला प्रत्येक त्या ठिकाणी कार्यकारी हा रात्रंदिवस या जन्मशताब्दी महोत्सवाच्या अभूतपूर्ण नयनरम्य अविस्मरणीय अशा सोहळ्याकरता रात्रंदिवस त्वदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेप समर्पयत. संत अच्युत महाराजांकडे पाहून बास त्यांच्यासाठी झटत आहे, सेवेच्या रूपाने झटत आहे. की जसं आज आपण इथे 108 मण्यांची माळ खऱ्या अर्थाने आज पूर्णत्वाला गेली असं मला वाटते. तुम्ही म्हणाल का 108 मण्यांची माळ तिथं तशीच पूर्णत्वाला जाते? नाही, आज खऱ्या अर्थाने ती पूर्णत्वाला याच्यासाठी गेलेली आहे. अच्युत महाराजांच्या नावाने आपल्या विदर्भामध्ये 8 तीर्थक्षेत्र आहेत. किती? 8 तीर्थक्षेत्रांचं एकत्रीकरण. 8 तीर्थक्षेत्रांचं एकत्रीकरण. आणि अच्युत महाराजांचा जन्मशताब्दी, शताब्दी म्हणजे 100 आणि तीर्थक्षेत्र 8 आहेत. त्याच्यातलं प्रमुख त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र म्हणजे शेंदुर्जना बाजार जी कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे वरुड. तीर्थक्षेत्र नागठाणा जेथे आमचे अशोकरावजी देवते आणि आमचे भोजरावजी देवते संचालक आहेत. नवे तर श्री संत अच्युत महाराज बोरगाव धर्माळे तपोभूमी, श्री संत अच्युत महाराज तपोभूमी कौंडण्यपूर. श्री संत अच्युत महाराजांनी ज्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग एकाच लाईनीमध्ये त्या ठिकाणी स्थापन केले ते पंचधारा तीर्थक्षेत्र. श्री संत अच्युत महाराज सरस्वती मंदिर, तुम्हाला रामाचे मंदिर दिसतील, कृष्णाचे मंदिर दिसतील, दत्ताचे मंदिर दिसतील, पण सरस्वतीचं मंदिर या विदर्भामध्ये 40 वर्षापूर्वी पहिल्यांदा बांधणारा महात्मा त्याचं नाव संत अच्युत महाराज आहे. हे लक्षात घ्या. सरस्वतीचं मंदिर कुठेही तुम्हाला दिसणार नाही, ते एकमेव संत अच्युत महाराजांनी बांधलेलं आहे. असे 8 तीर्थक्षेत्र अच्युत महाराजांचे. एक आरोग्य मंदिर श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल. त्याच्यामुळे असे 8 तीर्थक्षेत्रांचं एकत्रीकरण. आणि शताब्दी म्हणजे 100 आणि 8 याची बेरीज पा किती होते? 108 मण्यांची माळ आज खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पूर्णत्वाला जाऊन अच्युत महाराजांचा जन्मशताब्दी महोत्सव पूर्णत्वाला गेला. हे लक्षात घ्या. भाग्य कोणाला लाभे ऐसे सतगुण कार्य वेळ जात असे. बोलता भरपूर येते, परंतु समयाचं भान राखता आलं पाहिजे. एक गोष्ट एकेका गोष्टीतून निघतच जाते. त्याच्यामुळे आपण कर्माकडे पाहत होतो. कर्म आणि अकर्म हे दोघ जण एकमेकाच्या विरोधात आहेत. त्याच्यानंतर विहित कर्म म्हणजे शास्त्राने घालून दिलेले कर्म, आणि शेवटचं म्हणजे शास्त्राच्या विरोधात केलेलं कर्म. 10चं लग्न आहे, मग त्या ठिकाणी ते 2ला लावायचं, 2.5 लावायचं, 3ला लावायचं. आणि ती पत्रिका तुम्ही गुरुदेवाला देता, ती पत्रिका तुम्ही इष्टदेवतेला देता, ती पत्रिका तुम्ही कुलदेवतेला देता. आणि 10चं लग्न 2 वाजता लावता. 10 वाजता ते सगळे तुमची कुलदेवता, तुमची कुलस्वामीने, संत साधू हे गुप्त रूपाने, सुप्त रूपाने त्या वधूवराला आशीर्वाद देण्याकरता हजर असतात. ज्या वेळेला आमचा नवरदेव घोडम्यावर बसून ढमक 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 नाचत असते तो. हे लक्षात घ्या. आणि मग
त्याचे मित्र त्याची जरी इच्छा असली तरी त्याचे भोवताल्ले जे चांडाळ चौकडी असते ते त्याला येऊ नाही देत. शादी एकी बार होतीये. मग एवढे मोठे लोक जे काय 25-25 लग्न झाले का? शादी तो एकी बार होतीये. नाचले, अरे नाचले. दिसते ना मग रंग की त्या ठिकाणी वराडी लोकांची गाडी निघाली, क्रुझर समोरून आला, त्या ठिकाणी भरधाव ट्रक, दिल्ली धडक, त्या क्रुझरलाही उडावला आणि 14 जण नवरा बायको साईड गारच झाले. असं का झालं? का झालं असं चिंतन नाही केलं याचं कधी? नुसतं प्रार्थनेचं आणि ध्यानाचं चिंतन आहे का? दैनंदिन जीवनाचं चिंतन करणारा सत्यज्ञान रूपी धर्मग्रंथ, कर्म कसे करावे याचं सत्यज्ञान तळहातावरच्या आवळ्यासारखं देणारा धर्मग्रंथ, त्याचं नाव गीता आहे. म्हणून त्याची जयंती करतात. की 10चं लग्न आहे, त्यावेळेला साधू संत उपस्थित होते. ते बिचारे थांबले 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 आणि निघून चालले गेले. तो संतांचा अपमान आहे, हे लक्षात घ्या. अरे भगवंताचा अपमान झाला तर एखाद्या ब्राह्मण वृंदाकडून पूजा करून काहीतरी मंत्रोच्चार करून ते शांत करता येते देवाचा कोप. पण संतांचा कोप जर झाला तर त्याच्यातून देव काय, देवाचा बापही काही करू शकत नाही म्हटलं. इतका अधिकार परत्वे कार्य होते, अधिकार नसता व्यर्थ जाते. म्हणून संतांच्या अजिबात वाटी जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. जितक्या संतांच्या निंदा कराल तितकं त्या ठिकाणी ते सत्कीर्तीच्या रूपाने फुटबॉलासारखे वरवर उसळतच जातात आणि आपण जागच्या जागेवरच मुरमुऱ्याचे लाडू खात बसतो. हा संत बनू शकतो का आणि तो साधू बनू शकतो का? कोणी सांगितलं अधिकार आम्हाला संतत्वाचा आणि साधुत्वाचा ठरवण्याचा? पहिले स्वतःचं जीवन पाहावं आणि नंतर मग दुसऱ्याकडे त्या ठिकाणी बोट फिरवावं. म्हणून दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, आपण स्वतः कोरडे पाषाण. म्हणून भगवद्गीता ते सांगते की कोणची गोष्ट सत्यज्ञाने तृप्त व्हावे, म्हणून नगी ज्ञानेन सदृशम पवित्रमेह विद्यते. तेव्हा अशा गीता जयंतीच्या पावन पर्वावर दरवर्षी अच्युत महाराज सुद्धा येत असत, आपले अमृततुल्य 2 शब्द मांडत असत. मला दिलेला वेळ संपला. प्रस्तुत प्रवचन हे 20 मिनिटाचं सद्गुरू अच्युत महाराज गीता माता आणि भगवान गोपाल कृष्णाच्या मुखातून जे विश्वविज्ञान जे निघालेलं आहे त्या भगवंताच्या चरणी आणि गुरुदेव दत्तात्रेयाच्या चरणी आजचं हे गीता पुष्प समर्पित करून पुनश्च एकदा उपस्थित आमचे आदरणीय माननीय अध्यक्ष डॉक्टर अनिल पंतजी सावरकर, सर्व कार्यकारी मंडळी, स्त्री शक्ती, पुरुष शक्ती, बालगोपाल आणि आपण सर्व भक्त मंडळी जी गावगाववरून या ठिकाणी उपस्थित आहेत, आपणा सर्वांचं पुनश्च एकदा संत भगवंताच्या चरणी शुभचिंतन करून शब्दांना विराम. सद्गुरुनाथ महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की जय. गीता माता की जय. आता आपण अच्युत महाराजांनी लिहिलेली एक गीता मातेची आरती म्हणून अच्युत महाराजांची आरती म्हणू आणि समारोपाकडे जाऊ. ओम जय भगवत गीते कृष्ण पार्थ संवाद रूपिणी उजळित ज्ञानाते. ओम जय भगवत गीते विसरुनी बांधवतेशी लढती जनसारे. सारा सार कुणाला नकळे अविचारे. म्हणून देई प्रभुते ज्ञान जगताते. ओम जय भगवत गीते रहस्य संन्यासाचे भक्ती मार्गाचे. वैराग्याशी नीती तत्व प्रपंचाचे. जीवन मरणाचा पथ दाखविनयना ते. ओम जय भगवत गीते स्वाभाविक कर्तव्य करता ऊर्ध्वगती. परधर्मावर टपता दुर्ग नरक घाती. नारायण होती नर धर्मवंत जेते. ओम जय भगवत गीते महाभारत ग्रंथी व्यास मुनी बदला. गीता बोध सुरसवा पार्थाशी फळला. अच्युत करी वंदन तो कृष्ण रूप गीते. ओम जय भगवत कृष्ण पार्थ संवाद रूपिणी उजळित ज्ञानाते. ओम जय
भगवत गीते ओम जय भगवत गीते। त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त आदाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राम नेति नेति शब्द नाये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधि ले ध्याना। सबाय अभ्यंतर तू एक दत्त अभाग्यासी कैसी कैसा एक जन्म मरणाचा दत्त येऊन याऊ वाटा कला दत्तावेचा रंग परिपाद केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा पीडा चुकविला। जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवतार आरती उवाडी धारणी गोविंदा जय देव जय दत्त दत्त ऐसे लागल ध्यान हर पले मन झाले नितुपणाची झाली गुणवन एका जनार्दनी श्री दत्त ध्यान। जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी आरती सद्गुरु रायाची सच्चिदानंद अच्युताची धन्य हा दिवस सोनियाचा उदेला तुझ्या दर्शनाचा करी वर्षा सुप्रेमाचा होऊ दे नाश पातकांचा। दास हा शरण तुला येई दास हा शरण तुला येई मूढमती मंद प्रभूचा छंद हाती आनंद टिकू दे शाश्वत तो राया प्रार्थना हीच असे आज मम भाग्य फळाले चरण तव शरणी जाऊ दे तिमिर दुरितांची ज्ञान हृदय प्रकाश हरी हात बालका हरी हात बालका घडो सत्कर्म घडू दे वर्म गुरु परब्रह्म तळमळ अनुभविन्या काया मनाची पुरवी आसराया। आरती सद्गुरु रायाची सच्चिदानंद अच्युताची ज्ञान वैराग्य भक्ती देई आणि सायुज्य मुक्ती देई घडो सत्संग तुझी सेवा सार्थ मम जन्म होऊ द्यावा। अंती प्रार्थना तुला देवा अंती प्रार्थना तुला देवा देश की आयु तव पदी वाहू गुण तव गाऊ शक्ती मुक्ती दे गुरुराया वैष्णव दीन तुझ्या पाया। आरती सद्गुरु रायाची सच्चिदानंद अच्युताची आरती सद्गुरु रायाची सच्चिदानंद अच्युताची। कर्पूर गौरम धनावतारम संसारसारम भजेन्द्रहारं सदा वसन्तं प्रजालवन्दे भौमवादी सदनमामि मदालमाला कपालमाला विवेकराय दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय। अच्युतगिरि समस्या सज्जनं सिंधुपात्रे स्फुरतर्वर्षा लेखनी पत्रमुर्वी लिखितवा शारदा सर्वकालं पदवितगुणानाईश्वरालं नयाते याते पुष्पं पुष्पञ्जमाला या वन्यमाला सया कृपाला अंबिके यात्रा रुक्मिणी वदन्ते द्वारके राजा जय कृष्णदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राम जय राम जय जय राम 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 जय जय रघुवीर
समर्थ श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगद्व्यापका जनार्दना आनंदगना विनाशका सकळ देवादिदेव कृपाळवादी तुमेश्वर महानंदा महानुभवा सदाशिवा सहस्ररूपा चक्रधरा विश्वंभरा गर्भध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापति कामिनी मोहना मदनमूर्ति भवतारिका जनिताक्षिति वामनमूर्ति त्रिविक्रम अगावे सगुणा निर्गुणा जगज्जनीजा जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण तुका आला लोटांगणी मदट्टावद्यावासी तरणी ही जगतसे विनवने भववंदने सोडवा अगावे सगुणा निर्गुणा जगज्जनीजा जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय पार्वती पते हर महादेव धर्म भगवान की जय तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा निर्भय हो यह देश की माता मंगल कीर्ति करान सत्यशील और निर्मल मन से वीरों को उपजाए सद्गुणी हो यह देश की जनता जीवन सुख सजवान लंगराव पंडित भिखारी सबको सुख दिलवाने विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा स्पृश्य हतेयः सारा देश कलंक मिटाने सबके मन कर्तव्यशील हो धन उद्योग बढ़ाने सबका हो विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढ़ाने ब्रह्मचर्य अध्यात्म दैव्य गुण घर घर में प्रगटाने सारा भारत रहे सिपाही शत्रु को दहशाने टुकड़िया दास कहे स्फूर्ति हो सबको भक्ति कराने विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा श्री गुरुदेव की जय राष्ट्र संत गुरुजी महाराज की जय वैराग्य मूर्ति गाड़गे महाराज की जय सब संतन की जय भारत माता की जय पार्वती पते हर हर महादेव पंढरीनाथ महाराज की जय वंदनीय श्री संत अच्युत महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मेघश्याम शास्त्री महाराज की जय राजा रामचंद्र की जय गोपाल कृष्ण भगवान की जय जनता जनार्दन की जय गजानन महाराज की जय श्री संत मारुति महाराज की जय रुक्मिणी पांडुरंग भगवान की जय श्री संत हनुजी महाराज की जय गीता माता की जय परमपूज्य गुरुदेव आजच्या सामुदायिक प्रार्थनेत ज्यांनी सुंदर असं चिंतन प्रस्तुत केलं श्री वैभवदादा निमकर यांचा आपल्या संस्थांच्या वतीनं यथोचित सत्कार करायचा आहे। श्री संत अच्युत महाराज संस्थानचे अध्यक्ष सन्माननीय श्री डॉक्टर अनिलपंत सावरकर साहेब यांना मी विनंती करतो की शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन आपला सत्कार करण्यात येतो। अच्युताय नमः नमो अच्युताय नमः श्री अच्युताय नमः गुरु अच्युताय नमः ओम अच्युताय नमः नमो अच्युताय नमः। आता वाजवा सर्वांनी टाळ्या।
यानंतर दीपयज्ञाचं उद्घाटन समारंभ होईल. श्री संत निवास येथे उद्घाटन होणार आहे. मी आपल्या संस्थांचे अध्यक्ष सन्माननीय श्री डॉक्टर अनिलपंत सावरकर साहेब, सचिव श्री मनोहरराव निमकर सर, संस्थांचे सर्व विश्वस्त, अन्नदान प्रमुख श्री राजेंद्रजी देवडे, हार्ट हॉस्पिटल सचिव डॉक्टर पासेवन सर, दादासाहेब टोपले गुरुजी आणि सर्व सन्मानी यांना विनंती करतो की आपल्याला दीपयज्ञाच्या उद्घाटनाकरता संत निवास येथे जायचं आहे. श्री संत सचिनदेव महाराज, संस्थांचे अध्यक्ष, सचिव, सर्व सन्मान्य आदरणीय यानंतरचा कार्यक्रम हरिपाठ होईल आणि हरिपाठानंतर अगदी वेळेवर रात्री 8 वाजता 8 ते 10 हरिकीर्तन होईल. आतापर्यंतचे आपले जे काही सर्व कार्यक्रम आहे अगदी वेळेवर होत आहे आणि आजसुद्धा आपल्याला वेळेवरच सर्व कार्यक्रम करायचे आहे. रात्री 8 वाजता हरिकीर्तन होईल. हरिभक्तपरायण सोपान महाराज सानप शास्त्री बीड, हरिभक्तपरायण सोपान महाराज सानप शास्त्री बीड यांचं सुश्राव्य असं हरिकीर्तन होईल. सर्व सद्भाविकांनी, आदरणीय ग्रामस्थांनी या हरिकीर्तनाचा लाभ घ्यावा. कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू होईल. हरिपाठ करणारी सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी त्यांनी हजर व्हावं. अवघ्या 1 मिनिटात आपल्याला हरिपाठ सुरू करायचा आहे आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्याला संत निवास येथे दीपयज्ञाच्या उद्घाटनाकरता जायचं आहे. श्री संत सचिनदेव महाराज, संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर अनिलपंत सावरकर, सर्व विश्वस्त, डॉक्टर पासेबन सर, सद्गुंजी ठोसर साहेब सर्वांना
हॅलो, लाल साड्यावाल्या महिला मंडळी आहे, त्यांनी तोंड पलटून असे उभे राहा. लाल साड्यावाल्या महिला मंडळी अशा उलट्या उभ्या राहा. एकूण तिकडे तोंड करा, इथं या. हां, मी सांगतो बरोबर. हां, लाईन लावा. सरका सरा, पिवळ्या इकडे सरका, पिवळ्या सरका इकडे, पिवळ्या. ज्याच्याकडून होत नाही त्यानं बसून जा, आनंद लुटा. म्हातारा बाया नका फालतूचे हात करू. आता तर मोकळ्या व्हा. ओ माय, आता तर मोकळ्या व्हा. अरे आता तर मोकळ्या व्हा बा. वा सरका तिकडे. ए मोकळ्या व्हा, मोकळ्या. ए व्हा तिकडे. कणी काना कणी महाराज, कणी काना लाव. कणिक कणिक आण रे भाऊ, कणिक. ए कोण आहे रे? ए नातू, ए नातू, कणिक आण पटकन. म्हटलं आणून ठेवलं पाहिजे बाबू. ए बाई इकडे सर. ए बाई, एवढा अंतर ठेवा. हाताला हात, एवढा अंतर ठेवा. भांडा भांडा भांडा. थांबा. एक सूचना आहे, सर्वांनी सूचना आहे का? ए मुलांनो, हा कार्यक्रम लाईव्ह आहे, पूर्ण महाराष्ट्रात दिसते आहे. तुमच्या घरचा कुटाणा, वावरातला कुटाणा, कापूस कुटाणा इथं बोलायचं नाही. तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येतो येऊ द्या, पण हा कार्यक्रम लाईव्ह आहे. 2 मिनिटात आळंदीचे महाराज हरिपाठ पाहण्यासाठी गाडी गेटवर उभी राहणार आहे. ते आपल्याला पाहणार आहे, तुमचे फोटो व्हिडिओ कॅसेट करणार आहे आणि मग खोलीवर जाणार आहे. हा आमचा आदर्श, संस्थांचा आदर्श. बाबाचं नाव मातीत मिसळू नका. ज्या बायाकडून होत नाही त्यानं खाली बसून जा. म्हाताऱ्या बाया करा लागते म्हणून करा. पुढच्या वर्षी आपण तुम्ही आणि मी आहे, ठीक आहे. मग पुढच्या वर्षी आपलीच गाठ आहे. मग चला वा माऊली, आरंभ. कणी हल तिकडलं तूप आहे. मी सांगतो कोणती करायची तर. ए ना तू तिकडले तूप पाहिजो, ते लाईन पूर्ण पाहिजे. ट्रेन पोर आहे तुम्ही. एकनाथ तूप आहे, आपलं वंकार तूप पाहिजे तिकडे. लहान मुलं बाजून घ्या मावशी, चंदून जाईल. सुरू बाबा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, राम कृष्ण
सगळा हरिपाठ मृदंगावर अवलंबून असते, गायन आणि मृदंग. ज्यांचा माईकवर आपण आवाज ऐकतो, विनेकरी, हरिभक्तपरायण, सोनवणे माऊली, आळंदी. टाळ्या वाजवा सर्वांनी, टाळ्या वाजवा. गान कोकिळा म्हणतात महाराष्ट्रात त्यांना. दुसरे जे आहे हरिभक्तपरायण राजू महाराज अडाऊ, त्यांचा सुद्धा आवाज आहे, गान कोकिळा म्हणतात त्यांना. त्यांचं गायन तुम्ही ऐकत जा, सवय लागते. ते पण आळंदीचे सुंदर. टाळ्या वाजवा. ज्यांचा आपण मृदंग ऐकतो, मृदंगाचार्य मृदंग मुकुटमणी हरिभक्तपरायण पवन महाराज, हे आळंदीचे आहे. पण तसं सध्या या क्षणाला काही दिवस गाव MP आहे, पण 12 महिने आळंदीला राहतात. जोरानं टाळ्या उद्या एकदा. धन्यवाद. सुरू. सुंदर दे दानव विविधे चला, उजवा पाय, उजवा पाय. शेजारच्या बैले पा, टाळ्या वाजवा. शेजारच्या बैले पा, खाली. माझ्याकडे पहा. माझ्याकडे पहा, माझ्याकडे. घाई करू नका. टाळी वाजवा, टाळी वाजवा. शेजारच्या बैले अंतर कमी घ्या, अंतर कमी घ्या. मागे वा, मागे. पर्वता प्रमाण बात करणे वज्र पोहणे
नाम जप एक जपनाम काजते साधन वैकुंठाचे बंधन साधिले नाम प्राप्त गौरीवंत वाला धनी योगियाचा धनी जीवन अक्षरावतारे प्रल्हादे भवाला नंद कृष्ण दास ज्ञानदेव मणे नाम हे दुर्लभ हरे मुखे मना हरे मुखे मना विष्णु गुना जप वेद ज्ञान मला तर असं वाटते सर वानवता वानवता वाया चालला आता सर वानवता वा मागा सर का सर का सर का सर का पंचायत काय तुम्हाला होणार तिथं हा तिकडे अडचण काय तुम्हाला तोंडापाशी काय जाता जाणं हो तिकडे मावशी अहो तिथं जाणं तुला अडचण काय हो ना माग ए मावशी सर का माग काय तुम्हाला अडचण आहे समोर याची तेले बरोबर दिसते ना मग तुम्ही नका येऊ ए इन बाई मनोहराची मागा सर का सरका सरका हे बाय पावली आहे आपली रामकृष्णारी म्हणणार आहे ते आता लाल साड्यावाले उभ्या राहत्या ए गोष्ट चष्मा समोर समोर याचं ह्या माग गेल्या होय मग समोर यायचं सुरू राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरी जय जय सरका मागा थांबा येत जाऊ द्या. हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम शाबास. हरे खाली बघ, खाली बघ. हरी जय जय राम कृष्ण लाईन पहा, लाईन, लाईन. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण कृष्ण हरी जय जय राम सरका लवकर टाळ्या वाजवा, बाकीच्या टाळ्या वाजवा. कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण वा, वा, चला, चला. हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण ओ राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण अरे काय त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चिंतनाय नमे तरी देव लाईन लाईनीत मध्ये लागा मुखत आम्ही काय सांगतो हरे वीणा धवया पावली पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकी नामदेवी लोक उद्धारणी ज्ञानदेव म्हणिणा थांबा. परंपरा जय एक, दोन, तीन. सुरू गणना गुण करी हरि उच्चारण पापराज आदिला क्षण माते छोटा अग्नी बेडेच मरच झाले कैसे नाम केले जपता
काळे मागिल्या लवकर इकडे या. हरिमुखे म्हणा हरिमुखे पुण्याची गणना कोणावरी हरिबुद्धी जपे तो नर रामकृष्ण मिळून सिद्धी बुद्धी धर्म देवी नाम राम की म्हणा हरि 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 म्हणण्याची गणना कोण हरिपाठ कीर्ती मुख जनी पवित्रची होय देह दाता पाच्य सामंत नाम चिरंजीव कल्प वैकुंठीनाथ मातृ पितृ भ्राता सपुत्र चतुर्भुजन होय ज्ञान गूढ गम्य ध्यान देव हरिमुखे म्हणा हरिमुखे पुण्याची गणना कोण करे हरि वंश पुराण हरिनाम हरि विनोदन गाये हरे वैकुंठ मार्ग गेला तो हरे वाढवलं तोची धन्य देवा कीर्णावाची आपल्याकडे सर्व काळ हरिमुखे गणना कोण करे जय ढोबार ढोबार चाटी गावात वाटतो अप्यनंत कोटी गेले त्याचे अनंत जल विजेत पये नाम सर्व मार्ग सुगमारे योग योग गया धर्म धर्म माया विनय हरि पाटे नारायण देवे योग गया धर्म विनने मनाही दोगा हरे मुख मना हरे मुख मना पुण्याचे गणाना कोण करे वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन नारायण सरज जप तप कर्म हरि वीण धर्म श्रम गदाय हरि पाठ केले मात सिद्धले उदाने सुमन कडी गे जन देवी मंत्र हरि नाम के गवे शब्द कोण गोत्र वजी येरे 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 हरे मुखे मना हरे मुखे मना पुण्याची गणना कोण करी आड वेळ नाम उच्चारी नाही तुम्ही पक्ष पायी उतरती नाम कृष्ण नाम सर्व दोष हरे वातावरण हरी हरे नाम धार जीवन नाम उपपत्या देवाचे कोण रावण देवी संगे झाला पर्वता वैकुंठ सोपा मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करे नित्य मना मेते प्रणे दुर्लभ लक्ष्मी वल्लभा यादवडी नारायण हरि नारायण हरि मुक्त मुक्त चारी घरी ध्यान हरि विन जल मन कशी पैदाना
गणना पोट हो एकदा दोना बदोना धरे बाना हरित करुणा येना दुती जग मन बरे रम कृष्ण गोविंद गदा जपा हे नम प्रसाद नाही रे अरे धावण मंत्राचा शिवजय हरे जप मौन जप माळगा दरोड श्री हरी जपे सदा हरे मुख माना हरे मुख माना ती गणना पोट करी सर्व दुःख गुणे जय चंद्रनी वडे रमणी रावण कोणी गावे वर सर्व संतान वरदार हरी नाम मंत्र जप गुण दायला नव कल्पधरुणी जर जगणे धर्म थोडे झोपडी लपून दावते भाव धरे रे करुणा भावनारी करी हरे मुख माना हरे मुख माना तुझ्या जिगळ कोण करी सर्वांनी उभे व्हा 5 मिनिटं उभे व्हा 2 मिनिटासाठी उभे व्हा सर्व ज्यांच्याकडून उभं राहणं होत असेल ते उभे राहा. 2 मिनिटासाठी फक्त पायात जोडायचे बसलेले मंडळ उभे व्हा नंदवा प्रमाण निवृत्ती देवी नंदवा प्रमाण निवृत्ती देवी देवा प्रमाण मूर्ती देवी देवा प्रमाण मूर्ती देवी नंदवा प्रमाण निवृत्ती देवी नंदवा प्रमाण निवृत्ती देवी देवा प्रमाण निवृत्ती देवी देवा प्रमाण निवृत्ती देवी समाधित जीवन रे बाळो समाधित जीवन वारी बोल समाधित जीवन रे समाधित जीवन वारी बोल हरे मुख माना हरे मुख माना हरे मुख माना हरे मुख माना हरि मुखे मरणा हरि मुखे मरणा हरि मुखे मरणा हरि मुखे मरणा पुण्याची गणना कोणा करे पुण्याची गणना कोण गारी पुण्याची गणना कोण करे हरे मुख माना हरे मुख माना हरे मुख माना हरे मुख माना हरि मुखे मरणा हरे मुख माना हरि मुखे मरणा हरे मुख कुंडली कवरधारी विठ्ठल श्री नारायण माऊली ज्ञानेश्वर महाराज नाम संकीर्तन साधन पय सोपे रडते नभापे जपांतरीचे लगती ताया सदा व्यवनाचा सुखे येतो गदा नारायण आये पय सोने करा एक आवडी आनंद अनुभव राम कृष्ण हरी विठ्ठल केशव ग्रह जपाव सर्व काळ याविन अनेक असता पय साधन वाहतसे आनविठो सुखमने सोप्प आहे सर्वा ग्रहण तोरण निजे तोळे लगती ताया सदा व्यवनाचा केतु गदा नारायण देवाची दरी बाबा छान भरी मुक्ती जानी स्वाधीन तेरे मग मन हरे मुख मना राज गणना गुण करी असने संसारी जीव में को करे गत शत्रु बळी बाई असदा ज्ञान देव मन भक्त गुणा वर घेता नाना वडवा करी हरे मुख मना हरे मुख मना राज गणना गुण करी
Para
माऊली ज्ञानेश्वर महाराज जय, जगद्गुरु तुकाराम महाराज जय, श्री संत अच्युत महाराज जय, सद्गुरु जो महाराज की जय.